पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। काल आपण कर्माच्या संदर्भामध्ये एका बाजूनी विषय पाहिला आहे। कर्माच्या अनुषंगाने अनेक अंग अजूनही आपल्याला पुढे मांडता येतील आणि मांडू आपण, त्यात आपल्याला काही अडचण नाही आहे। काल आपल्या विषयाचा एक थोडक्यात परामर्श घेऊन पुढे जायचं तर कर्म ह्या कर्मलोकामध्ये मनुष्यालाच कारण त्याला 10 इंद्रिय दिली आहेत, 11वं मन दिलं आहे, त्याला सत्सद विवेक बुद्धी दिली आहे आणि त्यामुळे जे प्राणी आहेत ते प्राणी फक्त आपल्या नैसर्गिक प्रेरणांवर कार्य करतात। त्यांना फक्त निसर्ग प्रेरणा लागली, प्रकृती बिघडली, झोप आली, त्यांना एवढंच समजतं। त्याच्या पलीकडे ते स्वतःच्या बुद्धीने मला आज असं काम करायचं आहे असं प्राणी म्हणू शकत नाही, मनुष्यच म्हणतो किंवा हे मनुष्यच करू शकतो। त्यांनी चांगलं किंवा वाईट कार्य करावं किंवा तो कर्म करतो, त्याच्या मागे सुद्धा फक्त त्याची सत असत विवेक बुद्धी म्हणजे सत्सद विवेक बुद्धीच त्याला भगवंतानी दिली आहे आणि ती दिली आहे, कर्म करण्याचं सामर्थ्य दिलं आहे म्हणून त्याच्या मागे हा एवढा वेदांताचा पसारा लावून दिला आहे, धर्मशास्त्राचा पसारा लावून दिलेला आहे। अनेक विषयांच्या जाणकारीकरता, अनेक विषयांचं मंथन करण्याकरता किंवा नव्याने विषय समजून घेण्याकरता, नवीन संशोधनाकरता त्याला वाव दिलेला आहे आणि त्यामुळे माणसाची बुद्धी ह्या सगळ्यातून कर्माला प्रवृत्त होणारी आहे। तर कर्म प्रवृत्त होणाऱ्या बुद्धीचे कर्माची किती अंग आहेत किंवा त्या बुद्धीचे काय काय भाग आपल्याला विचारात घ्यावे लागतात, किती अंगाने ती बुद्धी कार्यकारी होते असाही त्या दृष्टीने विषय आहे। पुन्हा जेव्हा आपल्याला विषय बघायचा आहे त्यावेळी आपण त्याची आणखीन काही अंग पाहू। आज आता आपल्याला ज्ञानेश्वरीकडे वळून 51वा आपण बघूया। कर्मजं बुद्धियुक्ताहि फलं त्यक्त्वा मनीषिणः। 50व्या नाही झालेले, बर बर। दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम। तर हे 2 श्लोक या ज्ञानेश्वरीमध्ये एकत्र घेतलेले आहेत, त्यामुळे ह्याचा एकत्र विचार करायचा तर दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात धनंजय। आता बुद्धियोग शब्द आला की सामान्यतः निष्काम कर्माच्या विषयीचा विचार आहे, हे आता आपण लक्षात घेऊ कारण पुन्हा एकदा काही श्लोक झाल्यानंतर आपल्याला या सर्व श्लोकांच्या मध्ये बुद्धियुक्त, बुद्धियोग, त्याचबरोबर नुसता बुद्धी असे सगळे शब्द जे आलेले आहेत हे सगळे शब्द बुद्धीशी निगडीत म्हणजे सांख्ययोगाशी निगडीत शब्द आलेले आहेत।
तर त्या शब्दांचं प्रयोजन किंवा त्या बुद्धियुक्त असण्याचं प्रयोजन काय हे एकदा आपण स्वतंत्रपणे पाहू. आत्ता आपण ते श्लोक पाहताना एवढं लक्षात ठेवू की हे निष्काम कर्म आहे. बुद्धियोगात धनंजय, हा धनंजय ज्याच्याकडे धनाचा पुष्कळ साठा आहे किंवा जो धनाच्या बाबतीमध्ये यशस्वी आहे, ज्यांनी धन प्राप्त करून घेतलेलं आहे, तसंच साधन मार्ग ज्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे. धनंजय हाही संचय ज्याच्याकडे आहे त्यालाही धनंजय म्हटलं जातं. बुद्धौ शरणम अन्विच्छ कृपणः फलहेतवः. म्हणाले तू बुद्धीला शरण जा हे धनंजया. हे जे फलेच्छेनी केलेलं जे कर्म आहे ते कर्म नेहमीच निकृष्ट राहतं. दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धौ शरणम अन्विच्छ. आणि म्हणून तू काय कर तर तू बुद्धीला शरण जा किंवा बुद्धियोगाला शरण जा. आणि कृपणः फलहेतवः, जे फलाच्या अपेक्षेने कार्य करतात ते सगळे दीन बनतात. आणि त्यामुळे फलाच्या अपेक्षेने कार्य करणं हे कर्म नेहमीच निकृष्ट आहे. त्यामुळे तू फलाच्या अपेक्षेने कर्म करू नको, तू निष्काम भावानीच कर्म कर. आणि त्याकरता तू बुद्धीला शरण जा. म्हणजे तुझी जी बुद्धी आहे ती बुद्धी जे निष्काम भावाने कर्म करायला तयार होईल त्याच भावाने तू कर्म कर. म्हणून दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धौ शरणम अन्विच्छ कृपणः फलहेतवः. म्हणाले या ठिकाणी त्याचा त्याग कर. जी बुद्धी कामनेची अपेक्षा करते त्या बुद्धीचा त्याग कर. कारण कामनेच्या अपेक्षेने जर कर्म करशील तर दीन होशील. त्या कर्म करण्याचा भाव तुझ्या ठिकाणी दीनता असा राहील. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृतो. म्हणाले या ठिकाणी जहातीह म्हणजे त्याग करतो, उभे म्हणजे दोन्ही, सुकृत आणि दुष्कृत. जो आपल्या बुद्धियुक्त होऊन म्हणजे आता समत्व योगाला प्राप्त होऊन, कारण बुद्धियुक्त झालेला आहे, युक्त म्हणजे जोडला गेलेला आहे, त्यामुळे समत्व बुद्धीला निष्काम भावाला जो जोडलेला आहे असा बुद्धियुक्तो जहातीह जो त्याग करतो. उभे सुकृत दुष्कृते, दोन्हीच आहे, सुखाचा पण आणि दुःखाचा पण, सुखकर गोष्टींचा पण आणि दुःखदायी गोष्टींचा पण. तस्मात योगाय युज्यस्व, म्हणून तू योगाशी जोडलेला राहा. तस्मात म्हणून तू योगाशी जोडलेला राहा, त्याच्याशी जोडून घे. कारण योग कर्मसु कौशलम. कशाकरता योगाला जोडलं जावं? कारण योग हे कर्मामधलं कौशल्य आहे. योग म्हणजे कर्मातलं कौशल्य. हे जेव्हा लक्षात घ्यायचं त्यावेळी एक डोळ्यापुढे आपल्या विषय येतो की कर्मातलं कौशल्य म्हणजे काय? जो घरफोड्या करतो, जो खिशातलं पाकिट मारतो, त्याच्याकडे सुद्धा कर्मातलं कौशल्यच आहे. किंबहुना आता मला माहीत नाही सध्या कोण लिखाण करतं, पण एकेकाळी जे डिटेक्शन क्राईम ब्रांचचे म्हणजे डायरेक्टर होते म्हणा, ते विनायकराव वाकटकरांनी त्यांची पुस्तकं लिहिलेली होती. त्याच्यामध्ये खऱ्या खऱ्या त्यांच्याकडे संशोधनाला आलेल्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे घरफोडी करतात आणि जे दरवाज्याची कुलप अर्थातच त्याकरता तोडतात, आणि कोणत्याही कपाटाचं कुलूप असो, कुठलंही कुलूप तोडायला त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला क्षणसुद्धा लागत नाही. एवढं स्किल आहे जवळच्या, त्या काही चाव्या घेऊन आलेले असतात, काय जे ते घेऊन येतात, ज्याच्या साह्याने कुलप तोडतात ते म्हणाले आम्हाला वेळच लागत नाही. इतक्या कमीत कमी वेळामध्ये आम्ही कुलूप तोडतो, त्या घरामध्ये शिरतो. म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो की आपलं घर सुरक्षित आहे, त्याचं कारण अजून चोराला तोडावंसं फोडावंसं वाटलं नाही आहे म्हणून, आपल्या फार संरक्षक योजना प्रभावी आहेत म्हणून नाही. कोणतीही योजनेला सुरुंग लावण्याचं सामर्थ्य चोराकडे आहे. आता ह्याला योगातलं कौशल्य म्हणणार का? ते म्हणतात नाही, हे जे कर्मसु कौशलम आहे, म्हणून त्या कर्माची सारखी आपल्या मनामध्ये छाननी लक्षात ठेवली पाहिजे की तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित. म्हणजे आमच्या कार्य आणि अकार्य, कर्म आणि अकर्म, किंवा कर्म आणि विकर्म, किंवा कर्म आणि विरुद्ध कर्म,
किंवा कर्म आणि जे दुष्टकर्म आहे ते कोणतंही, म्हणजे अकर्माला काय अर्थ लावाल, विकर्माला काय अर्थ, कारण शेवटी सगळे मुद्दे वादाचेच आहेत. आणि त्यामुळे आपण कशाला कर्म आणि दुष्टकर्म असं जर म्हणून आत्ता आपल्यापुरता सुकृते दुष्कृते या दोघांकरता जर भेद केला तर एकच लक्षात ठेवायला लागेल की कोणत्याही वाईट गोष्टी करण्याकरता जितकं कौशल्य लागतं तितकं कदाचित चांगल्या गोष्टी करण्याकरता सुद्धा लागणार नाही. म्हणून ती कुशलता वाखाणण्यासारखी आहे का, तर नाही. ते जे कौशल्य आहे ते कौशल्य शास्त्रांनी तिथंच मानलं आहे किंवा त्याच कौशल्याला मान्यता दिली आहे की जी कुशलता ही धर्मीय कार्याकरता आहे, जी कुशलता विधिनिषेधाचा विचार करून आहे, निषिद्ध कर्म नाही, कुकर्म नाही, अशा कुठल्याही कर्माशी जी निगडीत नाही, अशी जी कुशलता आहे त्याला तू जोडला जा. म्हणून योग कर्मसु कौशलम. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आधी. आता ते म्हणतात की इथे समत्व चित्ताचे म्हणजे बुद्धियोगात धनंजय, इथे चित्ताचं समत्व आहे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. संबंध योगशास्त्राचा विचार केला. योग म्हणजे जोडलं जाणं, परमेश्वराशी जोडलं जाणं. परमेश्वराशी जोडलं जाणारं जे शास्त्र आहे अध्यात्मशास्त्र आहे, जे अध्यात्मशास्त्र त्याच्याशी आम्हाला नेऊन जोडतं. तर तेची सार जाणं योगाचे. त्या अध्यात्मशास्त्राचं सार काय आहे, बुद्धीच्या ठिकाणी येणारा समत्व योग. आणि म्हणून बुद्धीच्या ठिकाणी, आता इथे चित्ताच्या ठिकाणी, कारण चित्त शेवटी अंतःकरण चतुष्टय म्हणून त्या चारही अंगांनी समत्व आलं. म्हणून इथे बुद्धीचा वर शब्द वापरला, इथे चित्त शब्द वापरला. तेची सार जाण योगाचे, जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आधी. हे वैशिष्ट्य आहे. ते म्हणतात की मन आणि बुद्धी हे दोन ऐक्यभावाला आल्याशिवाय योग साधू शकत नाही. आपण जसं गेल्या वेळी अनेक वेळा आत्तापर्यंत पुन्हा पुन्हा पाहिलं की बुद्धी जी आहे ती बुद्धी थेट जो निर्णय घेते तो निर्णय ताबडतोब आपला जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याच्याकडे कार्याला प्रवण करण्याकरता ती आज्ञेचं वहन होतं की ते कोणाकडे जातं, चैतन्याकडे, द्रष्ट्याकडे, जीवाकडे. आणि तो जीव काय आलेली संवेदना आहे, काय आलेली आज्ञा आहे ती आज्ञा स्वीकारतो आणि ताबडतोब मेंदूला सांगतो की आता हे काम करायचं आहे. म्हणून आपण नेहमी जे म्हणतो ते एकच उदाहरण की जर का आपलं चांगलं वाईट हित अहित हे समजून जर जीव व्यवहार करता किंवा करणारा असता तर त्यांनी कोणाच्याच हातून चोरी होऊ दिली नसती, त्यांनी कोणाच्याच हातून खून होऊ दिला नसता. कारण कोणता तरी देह खून करायला तयार होतो, कोणता तरी देह चोरी करायला तयार होतो. म्हणजे जीवाला कळलं नाही का, जीवाला ह्यातलं कळायचं कारणच नाही. त्याच्याकडे फक्त चैतन्य आहे आणि त्या चैतन्याशी जे जोडले गेलेले आहेत हे सगळं तत्त्वज्ञान त्याकरताच आहे. या चैतन्याशी कोण कोण जोडले गेले, बुद्धी जोडली गेली, मन जोडलं गेलं, अहंकार जोडला गेला, आमची स्मृती जोडली गेली. आणि त्यामुळे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त ज्याच्यामध्ये स्मृती आहे असं. तर ह्या प्रत्येकाच्या पातळीवरती ते ज्याला महत्त्व देतं किंवा ते ज्याची अपेक्षा करतं ते सगळं मनाकडनं पुढं ढकललं जातं. ढकलणारं मन आहे. कुणाकडे ढकललं जातं, कारण यांना जे वाटतं, स्मरणाला जे वाटतं की अरे वा काय पाऊस पडतोय, किती बरं वाटतंय, हवा किती गार झाली आहे, आज दुपारी किती उकडत होतो, बरं झालं पाऊस आला, की लगेच इंद्रियांच्या ठिकाणी त्याचा जो संदेश मिळतो तो संदेश असा आहे की हा पाऊस जर रात्रीपर्यंत असाच टिकला तर गरम गरम काहीतरी खायला पाहिजे. म्हणजे त्याची मजा आहे पावसामध्ये. आता अगदी आज प्रतिपदा आहे म्हणून कांद्याची भजी म्हणणार नाही, पण मनुष्य लगेच म्हणतो की गार हवा आहे, पाऊस आहे, कांद्याची भजी खावीत. कुठपर्यंत गेलं, म्हणजे घटना काय निसर्गातली की एक पाऊस आला, त्याच्याबरोबर इंद्रिय जिभेकडे गेला विषय आणि जिभेला मिळणाऱ्या वातावरणाचा अनुभव घेणारी बुद्धी आहे. पण त्या बुद्धीने घेतलेल्या अनुभवाच्या पलीकडे इंद्रिय आहे आणि इंद्रिय म्हणतं ठीक आहे ती हवा अशी आहे तर पुढे मी काय करायचं हा माझा विषय.
आणि त्यामुळे इंद्रिय ज्याची अपेक्षा करतो ते इंद्रिय कुणाला सांगतं? 10 म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय मिळून हे 10. ती 10 इंद्रिय मिळून जे काही घडतं ते मनाला सांगतात, की ते मन ऐकतं, की मन म्हणतं की आता काय करावं, असं इंद्रियांना वाटतं, पण हे काही बरोबर नाही, यांनी किती कोलेस्ट्रॉल वाढतं, इतकं तेलकट खाणं चांगलं नाही, ॲसिडिटी वाढते, हे काही बरं नाही, रात्रीच्या वेळी जर एवढं खाल्लं जड पदार्थ सोसणार नाही, सगळे पर्याय मन संकल्प विकल्पामध्ये देतं. पण एवढं असताना सुद्धा जीभ आहे, रसना आहे, ती रसना म्हणते नाही आपल्याला खायचंच आहे. आता जसं ते संजीव कुमारचं नेहमी वाक्य लक्षात ठेवते, हम खाने के लिए जीते हैं, हम जीने के लिए नहीं खाते. आणि त्यांनी त्याचं वाक्य बिचाऱ्यांनी खरं केलं, अल्पायुष्यात निघून गेला तो खाता खाता. म्हणजे शेवटी मनुष्य त्याच्या इंद्रियांना इतका जोडलेला असतो किंवा त्या इंद्रियांशी इतका बद्ध असतो. कशाने बद्ध असतो? मनाने. आता त्या मनाला जेव्हा इंद्रिय एवढं सांगतात तेव्हा मन म्हणतं की नाही बुवा, हे असं सगळं खावंसं वाटतंय, हीच गोष्ट खरी आहे. मग ती बुद्धीकडे जाते. ती बुद्धी म्हणते छे खाणं पिणं काय भानगड नाही, मी काय खाऊ देणार नाही. आणि त्यामुळे खायचं नाही हा पक्का निर्णय. हे आता अगदी माणसाच्या मनामध्ये जेवायची वेळ होईपर्यंत तो निर्णय बुद्धी ठेवते. इंद्रिय बंड करून उठतात, ती मनाला जबरदस्त आग्रह करतात आणि ते मन बुद्धीचा जो निग्रह आहे तो धुडकावून लावतं आणि मन कुठे वळतं? त्या इंद्रियांकडे वळतं. मग इंद्रिय जे सांगतात तेच मन ऐकतं. बुद्धीला लटकत सोडून दिलेलं आहे. आता निर्णय कुणाचा झाला? निर्णय बुद्धीलाच करावा लागतो, पण तो निर्णय मनाच्या ताब्यात बुद्धी गेल्यानंतर होतो. बुद्धी मनाला अंकित करत नाही, मन बुद्धीला अंकित करून घेतं. आणि बुद्धीला अंकित करून घेतलेलं मन जे प्रबल झालेलं आहे, प्रमाथी मन आहे, बलवान मन आहे, ते बलवान मन निर्णय घेतं. झाला निर्णय, तो चांगला आहे, वाईट आहे, योग्य आहे, कोण विचार करतो? तो गेला कुठे? ते जीवाकडे गेला, की आता काय करायचं आहे, अमुक एक गोष्ट करायची आहे, संपलं, करा. मग हे आपल्याला त्रासदायक आहे, योग्य आहे, हा निर्णय जीवाचा नाही आहे. जीवाला फक्त कार्यवाहीत आणण्याकरता ऊर्जा पुरवायची आहे. आणि म्हणून हे सगळं अध्यात्म कुणाशी निगडीत आहे? या चित्ताशी निगडीत आहे. त्या चैतन्याला ज्यांनी वेढलेलं आहे, असं जे चित्त आहे त्या चित्ताला जितकं शहाणं करत नेऊ तितकं जीवन सुखाचं आहे. त्याला जितकं शहाणं करत नेऊ तितकं आमचं आयुष्य आरोग्य संपन्न आहे. ते जितकं शहाणं होईल तितके व्यवहारातले खाचा खळगे, त्रास, संकट, येणारी मनाला म्हणजे मलिनता, दुर्बलता, जे काही त्रास होतात ते सगळे दूर होणार आहे. म्हणून आपण म्हटलं तसं अध्यात्मशास्त्र म्हणजे काही वेगळी 2 शिंग 1 शेपूट हे असलं काही प्रकरण नाही आहे. त्याच्यामध्ये एकच हिशोब आहे की चैतन्य आहे. चैतन्य कशाशी तरी जोडलेलं आहे. ते ज्याच्याशी जोडलं आहे ती अविद्या आहे. त्या अविद्येमुळे मिळालेला जो देह आहे तो देह म्हणजेच मी आहे ही जाणीव त्या चैतन्याला आहे. आणि देह म्हणजे मी आहे म्हणजे काय आहे हे त्याला कळत नाही. म्हणजे ते चित्त म्हणजे तो आहे. ते चित्त म्हणजे तो आहे, तर ते चित्त पूर्णपणे बहिर्गामी आहे आणि ते इंद्रियांशी जोडलं आहे. इंद्रिय विषयांशी जोडलेली आहे. आणि त्यामुळे हा जो सगळा रस्सीखेच होणारा जो विषय आहे तो असा आहे की विषयांकडे इंद्रिय आकृष्ट होतात. ती इतकी जबरदस्त आकृष्ट होतात की ती मनाला खेचून घेतात. हे सगळं नको असं बुद्धी म्हणते, पण त्या बुद्धीला कोणी दाद देत नाही. ते मन तसंच पुढे धावतं. मग त्या बुद्धीला ते खेचून घेतं. मग जे व्यवहार होतात त्या व्यवहाराला आम्ही देहात्म बुद्धीनी होणारे व्यवहार असं म्हणतो. आणि मग तत्वज्ञानात आम्ही सूत्र काय म्हणतो? देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. जी देहाकडे खेचली जाणारी बुद्धी आहे ती आत्म्याकडे खेचली जाणारी करावी. म्हणजे मन जे बुद्धीला येऊन सांगतं ते बुद्धीनी न ऐकता बुद्धीनी त्या ठिकाणाहून पुढे जीवात्म्याकडे त्याला जे वाटतं तोच निर्णय त्याच्यापर्यंत पोचवावा. आणि तो पोचवताना त्या बुद्धीकडे हे पोचवायला तिला येईल कसं? तिला ते येण्याचं कारण एवढंच आहे
की तिच्याकडे सारासार विवेक पाहिजे. म्हणजे आमच्या मुलांना अध्यात्म कशा करता पाहिजे, त्याचं कारण एक आहे, व्यवहारातल्या चांगल्या दिशेने निर्णय घेण्याकरता पाहिजे. तरुणपणी अध्यात्माचा उपयोग काय आहे? म्हातारपणी ठीक आहे, हो वेळ जात नाही, काहीतरी विषय वाचावेत, ज्या विषयातून काही उत्पन्न होत नाही, सांगणाऱ्यालाही कळत नाही, ऐकणाऱ्याला कितपत लक्षात आलं माहीत नाही, कारण तो काय बोलतो हे त्याचं त्यालाच कळत नसतं, अनुभवच नाही कशाचा. तर ते तसं नाही आहे. विषयाचा अनुभव आहे का नाही याच्यापेक्षा विषय आम्हाला कोणत्या चिंतनाला प्रवृत्त करतो. लगेच काही आम्हाला सत्सद विवेक बुद्धी प्राप्त होणार नाही आहे, आम्हाला माहीतच आहे की आम्ही लगेच काही त्या बुद्धीनी नाही आहे युक्त होणार, पण चिंतन त्या दिशेने सुरू होतं. मुलांना विचार करताना सुद्धा योग्य दिशेने काय विचार करतात, विचार करता प्रवृत्त होतात. का होतात? कारण तो संस्कार घडतो. कशाचा संस्कार घडतो? की विषयांनी आकृष्ट केलं म्हणून इंद्रियांनी होऊ नये, इंद्रियांनी मनाची खेचाताण केली म्हणून बुद्धीने आकृष्ट होऊ नये. मग माझी बुद्धी स्थिर राहावी, माझी बुद्धी धैर्यवान असावी. ही जी बुद्धी आहे त्या बुद्धीला त्यांनी धैर्यशालिनी बुद्धी असं म्हटलं, की जी धैर्य धारण करते अशी जी बुद्धी आहे ते धीराहा असं वर्णन केलं आहे आपल्याकडे तत्त्वज्ञानामध्ये उपनिषदांनी, की ते पुरुष कसे आहेत, ते धीर पुरुष आहे. कारण बुद्धीच्या ठिकाणी विचार करून त्या ठिकाणी राहण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. तर आपल्याला विषय सांगायचा एवढंच आहे इथे, की ती जी बुद्धी आहे ती बलवान करण्याकरता हा सगळा अध्यात्माचा विषय काय आहे, की हे नक्कीच चांगलं आहे. आपल्याला वाचनाचा उपयोग काय होतो? लोक म्हणतात काय उपयोग आहे आता, किती वाचायचं, पुष्कळ वाचलं. कारण माझ्या ओळखीचे ग्रस्त आहेत, त्यांना एकाने सांगितलं, हो आता तुम्हाला काही कुठे बाहेर जाता येत नाही, करता येत नाही, आता जात जा, जवळच इथे प्रवचन असतं. तर ते म्हणाले ठीक आहे येतो मी, तुम्ही बोलावताय. तर ते एके दिवशी गेले, त्यांनी प्रवचन ऐकलं आणि ऐकून घरी परत आले. पुन्हा दुसऱ्या दिवशी गेले नाही. ती मित्रमंडळी बोलवायला आली, का हो आला नाहीत तुम्ही प्रवचन? ते म्हणले काय ऐकणार, एकदाच कळलं म्हणाले की ह्या सगळ्या तत्त्वज्ञानामध्ये एक ब्रह्म आणि एक माया, त्याच्या पुढं काही दुसरं नाही. आता रोज काय ऐकू म्हणाले तिथे. एकदा ब्रह्म आणि एकदा माया हे कळून जर भागलं असतं तर आम्हाला सुद्धा जन्माला आल्याबरोबर एकदा माझं पोट भरलंय जेवून असं म्हणून भागलं असतं. रोज जेवावं लागलं नसतं सकाळ संध्याकाळ. ती गरज आहे शरीराची. शरीराला जर चांगलं पुष्ट व्हायचं असेल आणि टिकायचं असेल, सामर्थ्यशाली राहायचं असेल तर भोजन ही त्याची आवश्यकता आहे. तशीच बुद्धी जर चांगली स्थिर राहायची असेल आणि बुद्धीला जर चांगल्या प्रकाराने धार लावायची असेल, ते तीक्ष्ण करायची असेल, सूक्ष्मया त्वग्रया बुद्ध्या, अत्यंत तीक्ष्ण बुद्धी व्हावी आणि विषयाचं आकलन व्हावं असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता केलाच पाहिजे अभ्यास. त्याच्याकरता रोज समर्थांनी म्हटल्यासारखं वाचिलेची वाचावे, विवरिलेची विवरावे, पुन्हा पुन्हा बघावंच लागतं. तसं त्यांनी इथे सांगितलं की का हा रोजचा अभ्यास कशा करता, हा सांख्ययोगाचा सुद्धा रोजचा अभ्यास एकाच गोष्टी करता की बुद्धी आणि मन एका दिशेने चालले पाहिजे. की त्या दोघांना, कारण आपण पाहिलं की बैलगाडीला झुंपलेले दोन बैल असतात, इथे बांधलेले असतात गोठ्यात, तेव्हा सुद्धा ते एकमेकांशी गुण्यागोविंदांनी नांदत नाही. हा त्याला लाथ मारतो, तो त्याला लाथ मारतो, याच्या बसायच्या जागेवर तो बसतो, त्याच्या बसायच्या जागेवर हा बसतो. याला खाणं टाकलेलं असतं त्याला तो ह्याच्या खाण्याच्या भांड्यामध्ये तोंड घालून खोडसाळपणा जो असतो. म्हणजे दोन बैल एका ठिकाणी काही गुण्यागोविंदांनी चरत नाहीत. तसंच आमच्या देहामध्ये ती बुद्धी आणि ते मन काही गुण्यागोविंदांनी नांदत नाहीत. मन आपल्या चालीने चालतं, बुद्धी आपल्या चालीने चालते. ते इथे म्हणतात असं नाही होता उपयोगी. बुद्धी आणि मन हे एकरूप झाले पाहिजे, की मनाने ठरवलंच पाहिजे. बुद्धीला आता नक्की पटलेलं आहे. कशाकरता ग्रंथ वाचतो आपण? एक एक ग्रंथ वाचून जेव्हा आपल्या मनाशी एक निर्णय होतो की हे चांगलं आहे, हे असंच केलं पाहिजे, हे वाईट आहे, हे न केलं पाहिजे, हा एकदा निर्णय झाल्यानंतर आता मनाला निर्णय करायची वेळ आली की त्याला बुद्धीला शरण गेलं पाहिजे, त्याला बुद्धीनेच निर्णय केला पाहिजे. आणि म्हणून ते इथे सांगतात की ज्ञानेश्वर माऊली आपल्याला की ऐक्य आथी जे इथं मना आणि बुद्धीचे, मन आणि बुद्धी ऐक्यत्वाला आलीच पाहिजे. त्या दोघांच्या मध्ये सामरस्य आणि समानता, समन्वय झालाच पाहिजे. तो बुद्धियोग विवरिता
बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्म भागू. म्हणाले ह्या ठिकाणी तो बुद्धियोग विवरिता, त्या बुद्धियोगाचं वर्णन करताना बहुते पाडे पार्था, त्याचा जो मोठेपणा आहे हे अर्जुना, त्याच्या ठिकाणी दिसे हा अरुता, तेव्हा इतका मोठा निष्काम कर्मयोग वर्णन केल्यानंतर सकाम कर्माचा विचार करणं हे मला कसं दिसतं. दिसे हा अरुता, अरुता म्हणजे कमी प्रतीचा, तो मला कळतो आहे की तो योग कर्म भागू. अशा प्रकारे सकाम कर्म जर केलं तर ते कमी प्रतीचं ठरेल. परी तेची कर्म आचरीजे तरीच हा योगू पाविजे. दोन्ही बाजूनी सांगितलं. वर काय सांगितलं, एकदा एवढी निष्काम कर्मयोगाची आपल्यापुढे भलावण केलेली असताना आपण का बरं ह्या सकाम कर्माकडे वळतात, आणि म्हणून नका वळू, कनिष्ठ आहे. लगेच काय सांगतात, परी तेची कर्म आचरी, परंतु तू मात्र तेच सकाम कर्म कर. कारण का, तरीच हा योग पाविजे. सकाम कर्म करता करताच तुला निष्काम कर्म प्राप्त होईल. तू जर आधीच एकदम निष्काम कर्माकडे वळशील तर चालणार नाही. आपण अनेक वेळा म्हणतो तसं. तुकाराम महाराजांनी म्हटलं, येथ नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विणा. आणि म्हणून दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला ही सकाम कर्म करावीच लागतात. सकाम कर्माचा अर्थ काय, की काही ना काही आपण योजलंय. आपण रोजचं जीवन आपण काल बघितल्याप्रमाणे की कुठलंही कर्म करताना आपल्याला हे एंड पॉईंटला जाणार आहे, याचा शेवट येणार आहे आणि आला पाहिजे, ते गेलं पाहिजे, याच्याकरताच कर्म करतो आहोत आपण. की घरातलं साधं झाडलोट आहे, घरातली साधी स्वच्छता आहे, घरातली साधी महिन्याभराची मॅनेजमेंट आहे, मनुष्यानी बँकेमध्ये साठवलेले पैसे, कोणताही विषय घ्या, कोणत्याही विषयामध्ये त्याच्या फळाचा विचार करूनच काम करतो की हे म्हातारपणी उपयोगाला येईल, एवढे पैसे आपल्याला साठवलेच पाहिजे, हे नियोजन आपण केलंच पाहिजे. हे नियोजन कशा करताय, फळावरतीच अवलंबून आहे. फळाच्याच मुख्य अशा हेतू करता म्हणा किंवा प्राप्ती करता म्हणा की म्हातारपण सुखाचं जावं म्हणून त्याकरता एवढे पैसे ठेवले पाहिजेत. एखादा मनुष्य म्हणतो नाही, आली घडी ती खरी, ह्या घडीला आपल्याला काय पाहिजे त्याचा आपण उपभोग घेतला, जे मिळालं आहे त्याचा जो काही वापर करायचा आहे ज्या पद्धतीने वाटला तसा केला. कोण पुढच्या काळाचा विचार करतो, त्या प्रत्येकाला अविचाराने केलेल्या कर्माचा पश्चात्ताप करावाच लागतो, होतोच. आपण बालगंधर्वांच्या पासून जर पाहिलं तर मिळणारा पैसा, त्याच्याविषयीची धारणा, हे सगळं जरी मान्य असलं तरी भावनेला व्यावहारिक रूप किती द्यावं, त्याला व्यावहारिक पातळीवरती किती आम्ही आहारी जावं, त्याच्या या सगळ्याचा जर भाग आपण पाहिला. आपण वसंत शांताराम देसाईंचं जर मखमलीचा पडदा पुस्तक पाहिलं तर त्यावेळीची बालगंधर्वांची संबंध त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे आताही बालगंधर्व सिनेमात थोडंसं घेतलं आहे त्यातला भाग, पण त्यांचं सगळं चरित्र लक्षात येतं की हे कलाकार मंडळी यांना व्यवहार त्यांना तितका समजत नाही, जाणत नाहीत किंवा जाणून राहत नाहीत, एका वेगळ्या विचारात असतात, एका वेगळ्या नशेत असतात आणि त्यांना तेच योग्य आहे असं वाटतं. पण तो अव्यवहार हा मनुष्याला पुन्हा अडचणीचाच ठरतो. म्हणून ते सांगतात की आपणच काहीतरी मनाशी योजलं आणि काहीतरी भलतं करायला निघालो तर म्हणाले, म्हणजे भलतं कोणत्या दिशेने, की आता आम्ही अध्यात्म मार्गाला, तुम्हाला विनोदी म्हणूनच सांगते, माझ्या ओळखीच्या एक बाई अशाच प्रवचनाला कीर्तनाला जात असत. तेव्हा त्यांना असंच गीतेचं सांगत असताना कुठेतरी प्रवचन त्यांनी ऐकलं आणि प्रवचनकारांनी सांगितलं की अहो, खरं म्हणजे लोकांवर काय म्हणून अवलंबून राहायचं, आपलं आयुष्य आपणच पुढे नेलं पाहिजे आणि आपण स्वावलंबी झालं पाहिजे, परावलंबी होता कामा नये. त्या म्हणाल्या बरोबर आहे. त्यांनी एवढं सांगितलं स्वावलंबी व्हा. घरी आले, सगळी कामाची माणसं काढून टाकली आणि काम करायला लागल्या. सकाळपासून रात्रीपर्यंत काम चालू आहे, कामही पुरं होईना आणि स्वतःच्या जीवाला स्वास्थ्य येईना, काही त्या ध्यानधारणेला बसता येईना. अशी अवस्था झाली की शेवटी त्यांच्या त्या प्रवचनकारांकडे गेल्या आणि त्या म्हणाल्या की अहो, आपण सांगितलं मला की तुम्ही स्वावलंबी व्हा, पण म्हणाल्या मी स्वावलंबन म्हणून ते सगळ्या कामाच्या लोकांना कमी करून टाकलं, पण ते काही मला झेपत नाही आहे,
ते म्हणाले तुम्ही ह्या अर्थाने घ्याल असं मला वाटलंच नाही. म्हणाले जी तुमची जीवन पद्धती आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला गेलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आम्ही जे व्यवहार करतो त्या प्रत्येक व्यवहाराच्या फळाचा विचार करतो. आणि आमच्या घराचे, आता आमचं एक घर चालतं, मी नेहमी म्हणते की एक घर चालवण्याकरता दिवसाचे तास 24 आहेत, परंतु त्या 24 तासातले 8 तास झोपेचे सोडले तर 16 तासाचं घर चालवायला त्या घराकरता 40 तास किमान काम करावं लागतं. कारण दिवसाचे तास 16च मिळतात आम्हाला वापरायला, पण ते 16 तास निर्वेदपणे चालायला कामं करणारी माणसं 40 तास काम करत. एक मनुष्य बिचारा उठतो तो घराकरता पैसे कमवायला 10-10 तास बाहेर जातो. एक घर चालवायला एक गृहिणी घरामध्ये 6 ते 7 तास कमीत कमी काम करते. तिला मदत करायला एक दोघी जणी 2-4 तास 5 तास काम करत असतात. बाकीची कामं तर सोडूनच द्या, बँक आहे, पोस्ट आहे, बाहेर जाणं आहे, लोकांची लग्न आहेत, कार्य, सगळ्याचा विचार केला एक घर चालवण्याकरता तर कुठे 24 तासातला हिशोब आहे? नाही आहे. का नाही आहे? ह्या सगळ्याचं कारण एकच आहे की हा जो सगळा व्यवहार आहे हा व्यवहार फलाशी निगडीत आहे. की मला लोकांच्याकडे गेलं पाहिजे कारण त्यांनी माझ्याकडे आलं पाहिजे. मी का गेलं पाहिजे? मी सोशल ॲनिमल आहे. मी ह्या जगातला, मला समाजाशिवाय राहता येत नाही, मी समाजाशिवाय जगू शकत नाही. समाजाशिवाय रमणारा आणि एकांतात राहणारा योगी आहे. सामान्य मनुष्य राहू शकत नाही. म्हणून ते सांगतात असा सगळा व्यवहार विचारात घेतला तर मग जन तो दिल्या घेतल्याचे, या जगातला सगळा व्यवहार एकमेकांच्या देवाणघेवाणीत आहे आणि एकमेकांना देतात घेतात ह्याच्यावरच जग चालतं. कुणी कुणाला पगार देतो, कुणी कुणाला कष्ट देतो, कुणी कुणाला काही मदत करतो, तर कुणी कुणाच्या सुखाकरता काही धडपडतो, कुणी कुणाची सेवा करतो, त्याच्या बदल्यात कुणी पैसे देतो, कुणी त्याला विशिष्ट काही आवश्यक ती गोष्ट देतो, कुणी त्याला आधार देतो, कुणी त्याला संरक्षण देतो. पण या जगामध्ये देणं आणि घेणं याशिवाय होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अहो तुम्हाला आम्ही सांगितलं की सकाम कर्म करू नका, ते निकृष्ट आहे, पण एक लक्षात ठेवा, या निष्काम कर्माकडे वळताना सकाम कर्मातूनच जावं लागतं. आमच्या जीवनातला सगळा व्यवहार हा सकामच आहे. नाही तर आम्ही कशाला घरामध्ये कुकर लावला असता आणि भात शिजवला असता? शिजवलंच नसता. कारण आम्हाला माहिती आहे की ह्या एका प्रक्रियेनंतर जे तयार होणार आहे ते आमच्या पोटाला आवश्यक आहे, त्याकरता ते शिजवलंच पाहिजे. मग हे कर्म कशा करताय? सकामच कर्म आहे, फलाकरताच कर्म आहे आणि निश्चित फलाकरता आहे. जोपर्यंत स्वयंपाक करता येतो आहे तोपर्यंत भात म्हणजे भातच होतो आणि पोळी म्हणजे पोळीच होते. स्वयंपाक करता नाही आला तर तो पदार्थ काय होईल ते आपण पाहू, पण निदान फळ निश्चित करूनच स्वयंपाक केलेला आहे. इतक्या साध्या प्राथमिक गोष्टी आहेत, त्या गोष्टीसुद्धा आपल्याला फळाकडे पाहूनच कराव्या लागतात. व्यवहार फळातच आहे आणि म्हणून ते परितेची कर्म आचरीजे. पण म्हणाले जरी ते दुरेण हेवरम कर्म असलं तरीसुद्धा त्याच कर्माचं आचरण आम्हाला करायला पाहिजे, कारण या कर्माच्या शिवाय आमचं चालत नाही. परितेची कर्म आचरीजे तरीच हा योगू पाविजे. हे करता करता, म्हणून समर्थांचं वचन फार छान आहे, प्रपंच मूळचाच नासका परिकरित जाता होतो फिका. ते म्हणाले नासका नाशवंतच आहे. या प्रपंचामध्ये रोज उठून सकाळी त्या पोळ्या करा, भाकरी करा, भात करा, आमटी करा, कामाला जा, पैसे कमावून आणा, बाजारात जा, बँकेत जा, पोस्टात जा, सगळे व्यवहार घराच्या करता, घराचा मेंटेनन्स, टॅक्स भरा, टेलिफोन, इलेक्ट्रिसिटी, दर महिन्याला दररोज एक ना एक काम आहेच. पण हे सगळं काम केल्याशिवाय हे होणार नाही आहे. हे सकाम काम केल्याशिवाय मनुष्याचं जीवन पुढे चालणार नाही आहे, ही गोष्ट निश्चित आहे. आणि म्हणून हे प्रत्येक कर्म जे आहे हे प्रत्येक कर्म केलंच पाहिजे. त्याच्यापेक्षा थोडं पुढे जाऊन सांगू का, जे थोडं कटू आहे, पण असं आहे की एक योगी आहेत आजकालच्या, काल मी आपल्या पुढे बोलले, जरा अधिक कठोरच बोलले, की बाजारामध्ये अध्यात्माचं मार्केटिंग आहे. की आपण पाहिलं की कुणीतरी एक महंत असतात, त्या महंतांचे काही शिष्य असतात, मग त्या शिष्यात 4-2 मोटरवाले गाडीवाले असतात, त्यांची ड्रायव्हर असतात, गाडी असते, मोठी गाडी असते. मग त्या महंतांना नेण्याकरता कोणाची BMW येते, नाही तर कोणाची मर्सिडीज येते, आणि मग त्याच्यामध्ये बसून ते जातात. जेव्हा ते प्रवचन करतात तेव्हा ते सांगतात
तुम्हाला कशाला ह्या सगळ्या गोष्टींचा मोह पाहिजे? या गाड्या घोडे हे सगळं आम्हाला काय लागतं? आम्हाला काही लागत नाही. आम्ही एवढंसं भोजन करतो बस, ह्याच्यापेक्षा आम्ही काही स्वीकारत नाही. मान्य आहे तुम्ही एवढंसं भोजन करता, तुम्ही राहता तो आश्रम कसा आहे? 7 स्टार आश्रम आहे. तुम्ही हिंडता तेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या गाड्यांच्या शिवाय हिंडत नाही. म्हणजे तुम्हाला ह्या मोठ्या गाडीतून हिंडवायला कुणाला तरी पैसे कमवावेच लागतात, कुणाला तरी गाड्या घ्याव्याच लागतात आणि त्या गाड्या तुमच्याकरता फिरवाव्या लागतात. आणि मग त्याच्यातून तुम्ही फिरता आणि लोकांना तुम्ही सांगता की तुम्ही हे सगळं प्रदूषण करता. तुमच्या घरात 2-2 गाड्या, तुमच्या घरात 4-4 गाड्या, तुम्हाला कशाला? तुमच्यासारख्यांना न्यायला कशा करता? पण असं बोलू शकत नाही, असं कुणीच बोलू शकत नाही. अडचण एकच आहे. म्हणून मी नेहमी म्हणते की निकष लावायचे संतांचे. ज्ञानेश्वर आहेत का? तुकारामांसारखे आहेत का? ते एकनाथांसारखे आहेत का? ते समर्थांसारखे आहेत का? निकष लावावा. ह्याच्याशी समोरचा माणूस जर पडताळून योग्य वाटला तर तो संत म्हणण्यासारखा आहे. नाही तर आम्हाला आमचे ग्रंथ पुरे आहेत. आम्हाला काय करायचं आहे? माऊलींनी एवढं समोर ठेवलं आहे, समर्थांनी एवढं ठेवलं आहे, तुकाराम महाराजांनी ठेवलं आहे, नामदेवांनी. आमच्याकडे संतांची काही कमतरता नाही आणि शिकवणुकीची पण कमतरता नाही. असो, सांगण्याचा हेतू एक आहे, फार शेवटच्या स्थितीपर्यंत सकामता शिल्लक राहते. व्यवहारामध्ये सकाम जीवन जगू नये असं बोलणं किंवा दुसऱ्याला उपदेश करणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष तसं जगणं शेवटपर्यंत होत नाही. शेवटपर्यंत होत नाही. परी तेची कर्म आचरिजे, तरीच हा योगू पाविजे, जे कर्म शेष सहजे योगस्थिती. आणि म्हणाले जर या कर्मामधून निघून प्रपंच मूळचाच नासका, नाशवंत आहे तो करत करत आम्ही पुढे निघालो, तो जसे जसे करत जाऊ तसं तसं त्या प्रपंचातली आसक्ती कर्म करूनच कमी होते, प्रपंच करूनच संपतो. आपल्याला अनेक माणसं भेटतात व्यवहारामध्ये, पुष्कळ वेगवेगळ्या व्यवसायात असतात. माझ्या ओळखीचा एक मुलगा, त्याला असं वाटलं की आपण कुठलाही वेगळा व्यवसाय काढण्यापेक्षा आपण जर दारूच्या व्यवसायामध्ये पडलो तर आपल्याला फार लवकर पैसा मिळेल. तो मुलगा त्या व्यवसायात पडला. पुष्कळ त्याने 2-4 ट्रक्स घेतले, मोठी मोठी दुकानं झाली वगैरे वगैरे. त्याचं सगळं झालं. किती वर्षात? अवघ्या 7-8. असं आहे. शेवटी याला मोठ्या लिंक्स असतात, त्या लिंक्समधनं माणसं पैसे कमावतात. त्यांनी पुष्कळ पैसा कमावला आणि ते सगळं झाल्यानंतर तो एके दिवशी आपल्याकडे आला. मला म्हणाला, काकू. म्हटलं काय रे? तो म्हणला, काकू मी दुनियादारी पुष्कळ पाहिली. म्हणलं आता मला त्याच्यामध्ये रस उरला नाही, आता तुमचा विषय सांगा. म्हटलं काय आहे? आता माझं मन ह्याच्यातून उडलं. म्हणाला काही माझं मन यात राहिलं नाही. किती काळ राहील? प्रपंच मूळचाच नासका, होत जाता करीत जाता होतो फिका. करत जावं, प्रामाणिकपणे करत जावं. त्या प्रपंचातलं आकर्षण संपून जातं. कशाच्याही विषयीचा जो संग आहे, त्याच्याविषयीची जी आसक्ती आहे ही हळूहळू दूर होत जाते. आणि म्हणून ते सांगतात की तरीचा हा योग पाविजे, जे कर्म शेष सहजे योगस्थिती. आता इथे काय होतं म्हणाले? ह्या कर्मशेषातून शेष सहजे, स्वाभाविकपणे. काय कर्मशेष? कर्माचा शेवट कशात होतो? कर्तृत्वाचा मदही संपतो आणि फलाचा आस्वादही संपतो. कर्तृत्व मद शिल्लक राहत नाही की हे मी केलं, माझ्यामुळे झालं. पहिल्यांदा असं वाटतं की हे मी केलं, हे मी सांगितलं, हे अमक्याकडे मी गेलं, ते त्यांचं सगळं जे काही बरं चाललं आहे त्याचं श्रेय मला आहे, हे सगळं मी, हा कर्तृत्व मद आहे. पण नंतर जेव्हा परिपक्वता येते तेव्हा मनुष्य म्हणतो माझ्याच कोंबड्यांनी पहाट झाली पाहिजे असं काही. कुणाचाही कोंबडा हरवला तरी चालेल, पहाट होण्याशी मतलब. आणि एके दिवशी त्याला कळतं की प्रत्येक कर्म काय मीच करणार आहे का? प्रत्येक कर्म काय माझ्याच हातून घडणार आहे का? मग आत्ताचं घडलेलं तरी कर्म मी घडवलं, हा तरी कर्तृत्वाचा मद किंवा त्याचा विचार किंवा अहंकार मला कशाला? आणि फलास्वाद, त्याचं फल त्याला पाहिजे असतं. आपल्याकडे पुष्कळ विनोदाने आमच्या कीर्तनकारांच्या दृष्टांतामधलं आहे की कर्तृत्वाचा मत, फलाचा स्वाद कोण कुठे घेतो? छान सांगतात कीर्तनकार.
मी काय एवढं तुम्हाला रंगवून हे सांगत नाही, पण तो दृष्टांत देत. ते म्हणतात कोणत्याही कार्यामध्ये गेलं की आपण बघावं, त्या कार्यात एक 4-2 बायका आणि 1-2 पुरुष असे कुठेतरी बसलेले असतात. प्रत्येक कार्यात ही एक चर्चा नक्की असते, त्या हे लग्न मीच जमवलं, हो हे दोन्हीकडचे माझ्या ओळखीचे होते, यांनी कसं केलं, त्यांनी कसं केलं, मग त्यांना मी कसं सांगितलं, मग त्यांनी कसं माझं ऐकलं, हेच लग्न कशाला, ते ती मुलगी दिसते ना, तेही लग्न मीच जमवलंय. म्हणाले की तिला त्या कार्यालयामध्ये मी किती लग्न जमवते ह्याचाच आनंद आहे. कारण का, त्या लग्न जमवण्याच्या फलाचा आस्वाद आहे की माझ्याकडनं किती लोकांचं कल्याण होतं. आणि शेवटी पुन्हा म्हणतं काय, त्याच्यात काय आहे, आपल्याला काय वेगळं करावं लागतं का, पण असं हे केवढं पुण्याचं काम आहे ना कोणाचं लग्न जमवून, म्हणजे मी केवढं पुण्य करते ऐका. म्हणजे ते गुरुजी किंवा आमचे हरदास नेहमी खूप विनोदानी गोष्टी सांगत असतात. खरी गोष्ट आहे की मनुष्याला कुणाचं लग्न कुणाशी होतं. माऊलींनी त्या अमृतानुभवामध्ये म्हटलंय, वधूवरांची मेळणी वराडिया लुगडी लेणी. म्हणाले लग्न होतं वधूवरांचं, लग्न त्यांचं असतं, पण आलेल्या सगळ्या ज्या मंडळी आहेत किंवा त्याचं वऱ्हाड आहे, त्या वऱ्हाडाला म्हणाले आपल्याला काय प्रेझेंट मिळणार आहे, आपण जनरल प्रेझेंटमध्ये आहोत, जरा स्पेशल आहोत का आणखीन वरच्या कॅटेगरीत आहोत. म्हणाले बाकीच्यांना रस एवढ्यातच आहे, आणि जो अगदी लांबचा आहे त्याला फक्त भोजनात आहे. म्हणजे लोक लग्न कसं झालं म्हण, जेवण अगदी बंडल होतं, म्हणजे लग्न कसं झालं तो विषय नाही, लग्नात जेवण चांगलं असलं की लग्न चांगलं झालं. फलास्वाद आहे, प्रत्येक ठिकाणी फलाच्या आस्वादाशिवाय होत नाही. ते इथे म्हणतात जे कर्मशेष सहज आहे, जे कर्म सहज त्याचं शिल्लकच राहत नाही, निघून जातो. कारण कर्तृत्वाचा मदही किंवा अहंकारही आणि फलाची आसक्तीही राहत नाही. सहजही योगस्थिती, योगाची स्थिती प्राप्त होते. म्हणून बुद्धियोग धरू म्हणाले तो आपल्याला भक्कम पायावरती उभा करणारा आहे. हा बुद्धियोग म्हणजे निष्काम कर्मयोग. तेथ अर्जुना होई सुरू. म्हणून अर्जुना त्या कर्मयोगावरती निष्काम कर्मयोगावरती मने करी अभेद फळ हेतूचा. आणि म्हणाले मनाने फलाच्या हेतूचा, फलाच्या कारणाचा अभेद कर. ती कोणत्या कारणाचा, तो कारणानेच करतोय ना, युद्धाला तयार नाही आहे, याचं कारण भीष्म आणि द्रोणच आहे. त्याला ते फल नको आहे, भीष्म द्रोणांचा मृत्यू हा त्याला नको आहे. म्हणून फलहेतूचा विचार न करता तू कर्म कर. जे बुद्धी योगा योजिले तेची पारंगत जाहले. इही उभय संबंधी सांडिले पाप पुण्य. म्हणून जे निष्काम कर्मयोगांनी जोडलेले आहेत त्यांच्याकरता म्हणाले तेची पारंगत, हे ओलांडून गेले. पारंगत हा तो किनारा ओलांडून पलीकडे निघून गेले, पारंगत झाले. ही उभय संबंधी सांडिले पाप पुण्य. त्यांच्या बाबतीत काय होतं म्हणाले, ते दोन्ही उभय सुकृत दुष्कृत ते दोन्ही टाकून, ते दोन्हीचाही स्वीकार करत, ना पापाचा ना पुण्याचा. कर्मजम बुद्धियुक्ताही फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ताः पदम गच्छन्त्य नामयम. म्हणाले इथे बुद्धियुक्त, पुन्हा निष्काम कर्माशीच निगडीत असलेला कसा, मनीषिणः. मनीषिण म्हणजे ज्ञानी, जो मननशील आहे असा पुरुष. ते मनीषिण का कशाशी जोडले जातील, पुष्कळ बुद्धिमान आहे, पण त्यांची बुद्धी नास्तिकतेला जोडली गेली. पुष्कळ बुद्धिमान आहे, त्यांची बुद्धी अतिरेकी कारवायांना जोडली गेलेली आहे. पुष्कळ बुद्धिमान आहे, त्यांची बुद्धी विपरीत कर्म करण्याकरता जोडलेली आहे, बुद्धिभेद करण्याकरता जोडली. असे नाही म्हणाले. इथे मनीषिण ज्ञानी लोक आहेत आपापल्या विषयातले, परंतु बुद्धियुक्त. बुद्धियुक्त म्हणजे बुद्धियोगाचा म्हणजे निष्काम कर्मयोगाचा ज्यांनी अवलंब केलेला आहे असे. कर्मजम ही फलम त्यक्त्वा, केलेल्या कर्माच्या फलाचा त्याग करणारे आहेत आणि करतात. म्हणून काय होतं, जन्मबंध विनिर्मुक्ताः. आता त्याच्याकरता त्याचं फल सांगतायत की जन्माचं बंधन म्हणजे जन्ममृत्यूचं चक्र त्यांच्याकरता तुटतं, खंडतं आणि त्या चक्रातून ते बाहेर पडतात. विनिर्मुक्ताः पदम गच्छन्ति अनामयम. आणि कुठे जाऊन पोचतात, तर अनामय म्हणजे निर्दोष अशा पदाला. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम.
अशा स्थानाला जाऊन ते पोचतात, की निर्दोष अशा स्थानाला पोचतात, जिथे उपद्रव रहित आहे अशा स्थानाला जाऊन पोचतात. आता याच्यावर माऊलींनी फार निरूपण 2 ओव्यास दिलेले आहेत फक्त. ते कर्मी तरी वर्तती, परी कर्म फळा नातळती. कर्म करत राहतात. आता दुसरा भर कशावर दिला? आत्तापर्यंत निष्काम कर्मयोगावर भर दिला, इंद्रियांकडे वळू नको या गोष्टीवर भर दिला. आता भर कशावर दिला? हे बघ, हे सगळं करायचं नाही, या सगळ्यापासून दूर व्हायचं. असं जरी असलं तरी कर्म टाकायचं नाही. त्यांना जे पुन्हा पुन्हा सांगायचं आहे की ते कर्मी तरी वर्तती, ते तरीसुद्धा कर्म करत राहतात, परी कर्मफळा नातळती, परंतु कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही. आणि याता याती लोपती अर्जुना तया, आणि त्यांना गतागत त्यांच्याकरता संपून जातं, त्यांच्याकरता काही गतागत राहत नाही. मग निरामय भरित, भरित म्हणजे भरलेलं पूर्णपणे, परिप्लुत केवळ निरामयानी भरून राहिलेलं असं पावती पद अच्युत, ते असं पद प्राप्त करतात की ज्या ठिकाणी कुठल्याही निर्वेद आहे, निर्दोष आहे, त्या ठिकाणी अमृतमय असं आहे, कुठल्याही प्रकारच्या उपद्रवाशिवाय आहे. पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. ते कोण पोचतात? जे बुद्धियोगयुक्त आहेत, म्हणजे सांख्य अधिक योगयुक्त आहेत, जे बुद्धियुक्त आहेत. आता आपण प्रत्येक वेळी एक लक्षातच ठेवायचं की ज्यांनी बुद्धियोग स्वीकारला याचा अर्थ ते ज्ञानी आहेत. ज्ञानाने पूर्णपणे सारासार विवेक, किंवा ज्याला आपण म्हणू काही योग्यायोग्य म्हणून सारासार, त्याचा अर्थ तोच होतो. पण कितीही घ्या की ते धर्माधर्म विवेक, अनेक प्रकारचे विवेक, कर्माकर्म विवेक आहे, अनेक प्रकारचे विवेक आहेत की ज्या सगळ्या विवेकांचा विचार त्यांच्या बुद्धीने केलेला आहे की हे असं केलं तर काय होईल, हे असं केलं तर काय होईल, हे घडलं तर त्याचे परिणाम काय होतील, ते घडलं तर त्याचे परिणाम काय. अनेक अंगांनी एखादा विषय समजून घ्यावा, तसं ह्या जगाला प्रत्येक अंगाने ते समजून घेत असतात. आणि म्हणून ते सांगतात की अशा प्रकारे बुद्धीने जाणून घ्यायचं आहे, बुद्धी परिपक्व करायची आहे, आणि ती परिपक्व बुद्धी निष्काम कर्मयोगात ठेवायची. हे महत्त्वाचं आहे की ती बुद्धी त्या ठिकाणी ठेवायची. कुठल्याही प्रकारे विद्वान मनुष्यांनी त्या बुद्धीचा इतरत्र उपयोग करायचा नाही आहे. कारण अनेक विद्वानांच्या अनेक गोष्टी आपण व्यवहारतः पाहतो. का ही माणसं अशी बोलतात आपल्याला कळत नाही, का या माणसांच्या मनामध्ये असे उलटेपालटे विचार येतात, आपल्या त्याचे अनेक परिणाम भोगतात. मग पुन्हा जाहीर माफ्या मागतात. पण एवढे हुशार असतात, एवढे विद्वान असतात, अनुभवी असतात, पण व्यवहार चुकतात. त्याचं कारण काय आहे की त्या बुद्धीने विवेक केलेला नाही आहे. ती बुद्धी विवेक करत नाही आणि योग साधायचा तर प्रश्नच येत नाही. निष्काम कर्मयोगाच्या मार्गाने ते जाऊच शकत नाहीत. कारण सकाम कर्माच्या सुद्धा त्याच्याही खालचं कर्म असेल काही, तर ती सकामता त्या पातळीवरची आहे. आणि म्हणून ते पुढे म्हणतात, यदा ते मोह कलिलम बुद्धिर व्यतितरिष्यति तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. म्हणाले, ज्यावेळी तुमची बुद्धी आहे ती मोहरूपी मालिन्याचं, कलिलम चिखल, मालिन्य, दलदल ह्या सगळ्यातून पूर्णपणे तरिष्यती. आता बुद्धी ही व्यतितरिष्यती, ती कशी आहे तर ती पूर्णपणाने तरून जाणार आहे, थोडीही मागे पडणार नाही आहे, राहणार नाही आहे. ह्याचा अर्थ काय? जी मोहाला पूर्णपणे पार करून गेलेली आहे अशी बुद्धी. अशी बुद्धी तदा गंतासी, तर तुझं काय होईल त्यावेळी? तदा गंतासी, त्यावेळी तू विरक्त होशील. निर्वेदम म्हणजे वैराग्य, वैराग्यामुळे तू विरक्त होऊन जाशील. श्रोतव्यस्य श्रुतस्य च, दोन्ही गोष्टींच्या बाबतीत. कोणत्या? जे पुढे ऐकायला मिळणार आहे अशाही, जे तू आजपर्यंत ऐकलं आहेस अशाही. आता आपण ऐकतो की चांगलं कार्य केलं की स्वर्ग मिळतो, स्वर्गामध्ये इतक्या प्रकारची सुख असतात, पुष्कळ ऐकलंय. मोक्ष मिळतो, मोक्षानंतर पुन्हा मरण नाही, मनुष्याला उत्तम गती मिळावी, मृत्यूनंतर नरक लोक आहे,
पाप केलं तर तिथे जाऊन ते सगळं भोगावं लागतं, हे सगळं ऐकलं आहे. आणि कदाचित पुढे ऐकायला मिळेल अशा काही गोष्टी आहेत की ज्या या जन्मात ऐकायला मिळतील, ज्या या जन्मातच आपल्याला कदाचित पुढे ऐकायला मिळतील, किंवा कदाचित पुढच्या घडणाऱ्या किंवा घडून गेलेल्या. म्हणजे कसं, आता कुणीतरी जातं म्हणाले अहो इथे ते कोणी भृगु संहिता वाचतात की ते भृगु संहितेत आपलं नाव काय, गाव काय, नातेवाईक काय, आपण कोण, आपण कोणती पापं केली म्हणून या जन्माला आलो, आपण कोणतं पुण्य केलं म्हणून या जन्मात त्याचा आनंद उपभोगतोय. त्यातली पापाची यादी ऐकायला लागलं की प्रत्येकाला घाबरायलाच होतं की इतकी भयंकर पापं आपण केलेली आहेत. कारण मी अनेकांचं ऐकलं की ज्यांच्याबद्दल ऐकले, तुम्ही खून केलाय, तुम्ही दरोडा केला, तुम्ही अमुक केलाय, तुम्ही भ्रष्टाचार केलाय, तुम्ही लोकांना त्रास दिलाय. अरे म्हणजे एवढं करून आल्यानंतर सुद्धा पुष्कळ बरं आयुष्य आहे की. म्हणजे भगवंत त्या सगळ्या पापांचा झाडा कसा करतो माहिती नाही, पण त्या भृगु संहिता सांगणाऱ्याला ती संहिता किती कळली, ती कशी तो सांगतो माहीत नाही आपल्याला, तो कशा करता सांगतो माहीत नाही, त्याचा हेतू काय माहीत नाही. पण हे सगळं आपण जेव्हा ऐकतो की भविष्यामध्ये असं होईल, भविष्य ऐकतो की आपली पत्रिका घेऊन जातो, काय हो आमच्या पत्रिकेत आता म्हणतात आमच्या राशीला 7.5 आहे, मग आम्हाला किती त्रास देणार आहे, मग आमच्या भविष्यात काय होईल सांगा आम्हाला. म्हणजे जे मागचं आहे, जे असं ऐकलेलं आहे, आणि जे पुढचं आहे त्याची प्रेडिक्शन्स जी काय आम्हाला मिळतात, त्याचे केलेले अंदाज, होरा, आणि म्हणून त्याला होरा भूषण म्हटलेलं आहे की ज्यांना बरोबर अंदाज वर्तवता येतात असे आम्हाला अंदाज वर्तवून सांगतात. तर तो जो अंदाज आहे ते म्हणतात असे कुणी आम्हाला भविष्य वर्तवून द्यावं आणि आम्ही ते ऐकावं असं पण आम्हाला त्याच्याविषयी आकर्षण राहत नाही. किंवा कुणी आम्हाला सांगावं की आजपर्यंत इतके लोक स्वर्गाला गेले, आजपर्यंत इतके लोक मुक्त झाले आणि त्यामुळे आम्हाला मुक्ती प्राप्त व्हावी. त्यामुळे आम्हाला कशाचीच अपेक्षा करायचं कारण नाही. जे येऊन पडलेलं आहे तेवढं फक्त या टोकाचं त्या टोकाला आपल्याला न्यायचं आहे. जीवन भगवंतानी दिलेलं आहे ते इकडून तिकडे तो दाखवील ना, त्याला काय द्यायचं आहे ते फल तो देईल. विनोबांनी तर अनेक वेळा अनेक प्रकारच्या दृष्टांतांनी म्हटलंय की जो निष्काम कर्म करतो त्याला खूप फल मिळतं. ह्याच्याकरता त्यांनी छान लहान मुलाचा दृष्टांत दिला. ते म्हणाले लहान मूल पाळण्यामध्ये झोपलेलं असतं आणि ते खूप हसतं आणि खेळत राहतं, त्याला आनंद वाटतो म्हणून जोरजोरात हातपाय हलवतं. म्हणाले फायदा काय आहे, इतक्या लोकांना ते मुलं हसून आणि छान प्रसन्नपणे खेळून आनंद देतं, पण त्याचबरोबर म्हणाले इतक्या हातापायांचा व्यायाम केल्यामुळे ते स्वतः किती चांगलं वाढतं, ते स्वतः किती चांगलं निकोप होतं. म्हणजे त्यांना सांगायचं आहे की लोकांना तर आपल्या चांगुलपणाचा लाभ होईलच होईल. आपण चांगले आहोत ह्याच्यामुळे समोरच्या माणसाला प्रसन्नता तर मिळेलच मिळेल, पण त्याच्यामुळे आपण बदलत जाऊ, आपण अधिक समाधानी सुखी होऊ, ती तर गोष्ट आहेच ना. आणि म्हणून त्यांनी इथे आपल्याला सांगितलं आहे की ह्याच्यातून तू बाहेर पड. ही जी बुद्धी आहे, मोहरूपी मालिन्यानी युक्त असणारी जी बुद्धी आहे, ती त्या बुद्धीचं जेव्हा तू अतिक्रमण करून, त्या बुद्धीला जेव्हा ओलांडून त्याच्यातून तारून तू जेव्हा पलीकडे जाशील, त्यावेळी तू पहिल्यांदा विरक्त होशील. वैराग्याची तुला नक्की प्राप्ती होईल आणि तुला जे ऐकलं आहे आणि जे श्रुत आणि अनुश्रविक त्याचं खरं हे भाषांतर आहे की असे जे विषय आहेत, की जे विषय ऐकलेले आहेत आणि जे आमच्या पुढच्या जन्माच्या विषयीची कल्पना केलेली आहे की काय पुढचा जन्म येईल, तो जन्म कसा असेल, तो जन्म कुठे असेल, त्याचे अनेक अंदाज बांधणारे लोक समाजात आहेत. आणि मनुष्याचं मन जेव्हा असं फलाकडे किंवा ह्या मोहामध्ये अडकलेलं असतं तेव्हा मनुष्य त्याच्या मागे धावतो. अशा अनेक उदाहरणं आहेत आपल्याला व्यवहारामध्ये. माझ्या ओळखीच्या एक नॅन्सी म्हणून आहेत, त्यांची पुस्तकं आहेत आत्ता प्रसिद्ध. त्यांच्या एका पॅरासायकॉलॉजीवरच्या पुस्तकाला आम्ही पण एक पुरस्कार दिलेला आहे आमच्या संस्थेने. परंतु त्या बाईंनी जी लिहायला सुरुवात केली ती एवढ्याच करता की तिचा मुलगा जॉकी होता. मुंबईच्या महालक्ष्मीच्या रेसेसमध्ये मुलगा पडला घोड्यावरून आणि जागच्या जागेवर गेला. तिला तो धक्का सहन झाला नाही आणि मग तिने त्या मुलाशी संपर्क साधला आणि तो संपर्क तिचा रोज सुरू झाला, आजवर सुरू आहे. आता तो मुलगा तिला अनेक गोष्टी, ती जे प्रश्न विचारते त्याची उत्तरं तिला देतो आणि त्या उत्तरांच्या मधून मग लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या ती दूर करते.
कोणा व्यक्तीला कोणता जन्म मिळाला, ती व्यक्ती कुठे आहे. माझ्या शेजारचे राहणाऱ्या गृहस्थांनी मला सांगितलं, कल्याणीताई त्या तुमच्या ओळखीच्या त्या बाईंना तुम्ही ज्यांना पुरस्कार दिला तुमच्या संस्थेने, त्या बाईंच्याकडे मला घेऊन जा, कारण माझ्या पत्नी गेल्या, त्यांचं काय झालं. आणि मला कुतूहल नाही, मला ते माझं कर्तव्य आहे, कारण माझी पत्नी असल्यामुळे तिचा मृत्यू झाल्यावर तिचं काय झालं ह्याचा शोध मी घेतलाच पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. असं म्हणून त्या शोधाच्या मागे लागले. अर्थात काय समाधान न समाधान हा ज्याचा त्याचा विषय आहे, परंतु इथे जे म्हटलं आहे ना की मनुष्याला खूप आकर्षण आहे अनेक विषयांचं, आणि मनुष्य त्या आकर्षणामधून अनेक विषयांकडे वळतो. म्हणून ते म्हणतात श्रोतव्यस व्यस्य आणि श्रुतस्यच. आता जे ऐकायला मिळेल असं भविष्यात, आणि जे ऐकलेलं आहे भविष्यकाळाबद्दलही आकर्षण आहे, भूतकाळाबद्दलही आकर्षण आहे.